151 वर्षांनंतर जुळून येत आहे महादुर्लभ संयोग. उद्याच्या शुक्रवार पासून या 6 राशींची लागणार लॉटरी. मित्रांनो, आजच्या राशीभविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि मंगलमय असा ठरणार आहे, कारण माता लक्ष्मीची कृपा 6 राशींवर विशेष स्वरूपात राहणार आहे. या राशीतील लोकांचे भाग्य आज उजळून निघणार आहे आणि त्यांना अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची प्रबल शक्यता आहे. काहींना अचानक लॉटरी लागू शकते, तर काहींना वडीलधाऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होईल. आज नव्याने सुरू केलेला व्यवसाय वेगाने प्रगतीच्या मार्गावर जाईल आणि त्यातून चांगला नफा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठीही हा दिवस अत्यंत लाभदायक आहे. शिक्षणात तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांना उल्लेखनीय यश प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही लहान-सहान समस्या होत्या त्या हळूहळू नाहीशा होतील आणि शारीरिक व मानसिक आरोग्य दोन्ही स्थिर राहील. काही राशीतील लोक आज नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करतील आणि त्यांची ती इच्छा पूर्ण होईल. समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान आणि ओळख वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस प्रगतिकारक आहे. पगारवाढ किंवा पदोन्नतीचा योग संभवतो. विवाहितांसाठी संतानप्राप्तीचा योग निर्माण होईल, तर अविवाहितांना शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस बहुतेकांसाठी आनंद, समाधान आणि यश घेऊन येणारा आहे. मेष राशीतील व्यक्तींना आज आरोग्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील आणि कार्यक्षमता वाढेल. नव्या कल्पनांचा वापर करून अधिक पैसा कमावण्याची संधी मिळेल. कुटुंबातील काही रहस्ये उघड होतील, पण त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये शंका नको, कारण शंकेमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस आत्मचिंतनासाठी अत्यंत योग्य आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. स्वतःच्या गुणदोषांचा विचार करा आणि स्वतः सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. विवाहितांसाठी आजचा दिवस अत्यंत सुंदर आणि समाधानकारक जाईल. जुन्या मित्रांना भेटून भूतकाळातील आठवणींमध्ये रमाल आणि त्यामुळे मन प्रसन्न होईल. वृषभ राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंद आणि मनोरंजनाने भरलेला आहे. क्रीडा आणि करमणुकीच्या क्षेत्रात सहभागी व्हाल. दिवसभर पैशाची देवाणघेवाण होईल, पण दिवसाच्या शेवटी बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबासमवेत वेळ घालवताना सर्व समस्या विसराल. मात्र प्रेमसंबंधात थोडेसे दुर्लक्ष होऊ शकते, त्यामुळे संवाद कायम ठेवा. आज तुम्हाला एखादे चांगले पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यातून नवीन विचार शिकाल. वैवाहिक जीवनात थोडेसे तणावाचे क्षण येऊ शकतात, पण संवादाने सर्व सुरळीत होईल. मिथुन राशीतील लोकांची ऊर्जा पातळी आज अत्यंत उच्च असेल. पैशांची बचत आणि गुंतवणुकीविषयी आज तुम्हाला वडीलधाऱ्यांचा मौल्यवान सल्ला मिळेल. सामाजिक कार्यक्रमात तुमचा विनोदबुद्धीमुळे सगळ्यांना आनंद मिळेल. मात्र तुमची भावना समजावून सांगताना थोड्या अडचणी येऊ शकतात. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला अधूनमधून सरप्राईज द्या, अन्यथा त्यांना दुर्लक्ष झाल्यासारखे वाटेल. आजचा दिवस आत्मचिंतनासाठी आणि संबंध सुधारण्यासाठी योग्य आहे. कर्क राशीतील व्यक्तींना आज तणावामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याने घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. आजचा डेट कदाचित रद्द होईल, पण निराश होऊ नका. संध्याकाळी तुम्ही एकटे वेळ घालवून स्वतःशी संवाद साधाल. तुमच्या जोडीदाराच्या छोट्या इच्छा पूर्ण करा, कारण त्याने नाते अधिक घट्ट होईल. अध्यात्माकडे आकर्षण वाढेल. तुम्ही योग, ध्यान किंवा प्रवचनात सहभागी व्हाल. सिंह राशीतील व्यक्तींनी आज ध्यान आणि योगासने करून मन शांती मिळवावी.
आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चही वाढेल. कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात. प्रेमसंबंध रोमँटिक आणि आनंददायी असतील. स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा. विवाहित जीवनात आज समाधान आणि प्रेमाची अनुभूती येईल. स्वप्नरंजनात वेळ घालवल्याने काहीजण चिंतित होतील. पण मन शांत ठेवणे गरजेचे आहे. कन्या राशीतील लोकांना आज आरामाचा दिवस लाभेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून आर्थिक सल्ला मिळू शकतो. नवीन गुंतवणुकीचा विचार करताना स्वतःचा निर्णय घ्या. कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. प्रिय व्यक्तीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद होऊ शकतो. पण थोड्याशा समजुतीने सर्व ठीक होईल. जुन्या मित्रांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जोडीदारासोबत थोडेसे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी सर्व काही शांत होईल. तुला राशीतील व्यक्तींना मित्रांचा आधार मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना जवळच्या व्यक्तीकडून मौल्यवान सल्ला मिळेल आणि आर्थिक फायदा होईल. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. एक काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल जो पुढील काळात तुमचा मोठा आधार बनेल. वेळेचा योग्य वापर शिकणे आवश्यक आहे. आजचा दिवस रोमँटिक आणि आनंदाने परिपूर्ण आहे. पाहुण्यांच्या आगमनाने थोडा गोंधळ उडेल, पण जुन्या मित्रांच्या भेटीने सर्व विसराल. वृश्चिक राशीतील व्यक्तींनी आज कार्यालयातील काम लवकर पूर्ण करून आवडते कार्य करावे. पारंपरिक गुंतवणुकीत पैसा लावल्यास चांगला फायदा होईल. कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे मन प्रसन्न होईल. जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव जाणवेल, पण जुन्या आठवणींनी हसू येईल. आध्यात्मिक प्रवासाची इच्छा निर्माण होईल आणि एखाद्या गुरूचे मार्गदर्शन घ्याल. खेळ, क्रीडा किंवा योग यात रस वाढेल. धनु राशीतील व्यक्तींनी आज अति खाणे टाळावे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि मित्र मदतीला येतील. प्रेमात नवीन रंग भरतील. अपूर्ण कामांकडे लक्ष द्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जोडीदारासोबत पुन्हा जुन्या रोमँटिक क्षणांचा अनुभव घ्याल. मित्रांची मदत मिळेल आणि त्यामुळे मन आनंदी राहील. मकर राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लोन किंवा आर्थिक व्यवहारात यश मिळेल. तुमचा आनंदी स्वभाव नवीन मित्र जोडेल. प्रेमसंबंधात उत्साह असेल, पण दीर्घकाळ टिकण्यासाठी संयम आवश्यक आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्याचा प्रयत्न फळाला येईल. जोडीदार व्यस्त असल्याने थोडे एकटेपण जाणवेल, पण स्वतःसाठी वेळ काढणे तुम्हाला प्रसन्न करेल. कुंभ राशीतील व्यक्तींना आज थोडी थकवा जाणवेल. कामाचा ताण वाढवू नका. पैशाची बचत करणे कठीण जाईल, पण स्थिती लवकर सुधारेल. जुन्या मित्रांशी संबंध सुधारतील आणि एखाद्या आकर्षक व्यक्तीची भेट होईल. घरातील समस्यांमध्ये तुम्ही थोडेसे दूर राहाल, पण त्यामुळे मन शांत राहील. जोडीदार आज अत्यंत प्रेमळ वागेल. योग आणि ध्यानाने मानसिक शक्ती वाढेल. मीन राशीतील लोकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आर्थिकदृष्ट्या हा दिवस शुभ आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. कामानिमित्त प्रभावशाली लोकांशी ओळख वाढेल. प्रेमात अतिरेक टाळावा. प्रवास करताना वस्तूंची काळजी घ्या. विवाहितांसाठी दिवस अत्यंत आनंदाचा आहे. मात्र परदेशातील कोणाकडून वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मन शांत ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आजचा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळ्या प्रकारे घडामोडी घेऊन आलेला आहे. काहींसाठी तो आनंदाचा, काहींसाठी विचारमंथनाचा, तर काहींसाठी नवीन सुरुवातीचा दिवस आहे. माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो आणि तुमचे जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाने भरून जावो हीच शुभेच्छा.